नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कळवा सह्याद्री खारेगाव पारसिक नगर परिसरातील शिवसेनेचे लोकप्रिय स्थानिक माजी नगरसेवक लोकनेते उमेश पाटील यांचा वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरामध्ये भावभक्ती गीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या माता भगिनींनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीमध्ये केक कापून अपूर्व उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विभाग प्रमुख श्याम पाटील, विजय शिंदे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक मनोहर साळवी, मनोहर डोंबरे, प्रकाश बर्डे, पवन कदम, रवींद्र पाटील, दिनेश कांबळे, मालती पाटील, प्रमिला केनी, मीनल संखे, राधिका फाटक, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, अपोलो जिमचे कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे राजू शेट्टी, समाजसेवक राकेश पाटील, रचना पाटील, जयदीप पाटील, सुनील गौरी तसेच पारसिक नगर सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरिता येथे प्रचंड गर्दी केली होती. देवहितं यदायुः स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति नो पूषा विश्ववेदा. समोर 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 पूजा कर्म समारभेत. ओम गणपती. ओके चलो समोर रेडी चला सुरू करा. हा सुद्धा त्यांनी त्यांचे शब्द चला त्यामुळे कधी उमेश सुद्धा प्रत्येकाला मिळत असते आणि उमेशजींच्या या वाढदिवस कुटुंबाचं प्रेम या प्रसंगी आपल्याला दिसतं. प्रत्येक शुभेच्छारूपी, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक उपक्रमामध्ये सहकार्याला उभी राहिलेली घरची माणसं, कार्यकर्ते. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. बालविवाह मुक्त भारत व राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आला. त्यात देशभरातून ऑनलाईन पद्धतीने नागरिकही सहभागी झाले. बालविवाह मुक्त भारत व पोर्टलचेही या प्रसंगी अनावरण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदी उपस्थित होते. यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली. तसेच शाळा, आरोग्य केंद्र येथेही शपथ घेण्यात आली. कळवा कारेगाव परिसरात विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवरती तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि याविरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. विकास आराखड्यामुळे कारेगावातील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरे उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसे राहिली नाहीत तर हा विकास कोणासाठी, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहेत. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे. ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले. आव्हाड यांनी आरोप केले की विशिष्ट हेतूने आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डीपी प्लॅन तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेने अनधिकृत इमारतींवरती कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. कुठेतरी येऊन ठेवणार ट्रान्झिट कॅम्प मध्ये, काय गरज नाही आम्हाला. त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे, कळवा आणि खारेगाव ही जी दोन जुनी ऐतिहासिक गावठाणं आहेत, याला फार पूर्वीचा इतिहास आहे, ती दोन्ही गावठाणं उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली होती. मी एक रोड प्रस्तावित केलेला होता, जो तिसरा पूल आहे, आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जॉईन होतो. मी त्यांना सांगितलेला एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्ट्रेट हायवेला आणि बायपासला जॉईन करा, म्हणजे मग सगळाच ट्रॅफिक जो काही गोंधळ होतो तो सगळा बंद होईल. सुनियोजित असं सुंदर शहर अमेरिकेसारखं त्यांना कळवा आणि खारेगाव मध्ये आणायचं. नाही आता कसं आहे, आता आमच्या आता आम्ही नोंदवू. आता हे तर आम्ही टीव्ही मार्फतच हरकत नोंदवली ना. 40-50 हजार माणसांना रस्त्यावर आणून तुम्ही काय साध्य करताय? विकास हा लोकांसाठी असतो, लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो. सगळ्या दुकानांच्या लाईन उद्ध्वस्त होणार, सगळे धंदे कुठे जाणार? डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ ह्युमन बीइंग्स इज नॉट टॉलरेबल. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत. घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील 4 महिन्यात घाट रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी महापालिकेस विविध यंत्रणा, जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यामध्ये झाली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दुचाकी वाहनांसाठी हा घाटमार्ग असून अजूनही धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात भविष्यात काँक्रिटीकरण होणार असून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही, त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्ता पूर्ण दुरुस्ती करावी, असं आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.